सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 50% जागा आणि महत्त्वाच्या देवस्थानांवर वक्फ बोर्डानं दावा केल्याचा आरोप मंत्री नितेश राणेंनी केला होता। दरम्यान सिंधुदुर्गातील वक्फ बोर्डाच्या जमिनीची यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे। या यादीमध्ये सिंधुदुर्गातल्या 156 ठिकाणी वक्फ बोर्डानं दावा केलाय। यामध्ये देवगड, कणकवली, कुडाळ, मालवण, सावंतवाडी आणि वेंगुर्ले या ठिकाणच्या 156 जागांवर वक्फ बोर्डानं दावा केल्याचं दिसून येत आहे। यामध्ये काही शेतजमिनीही आहेत। मंत्री नितेश राणेंनी सिंधुदुर्गातील आंबोलीमध्ये हिंदू धर्म परिषदेमध्ये हा दावा केला होता। दरम्यान मंत्री नितेश राणेंनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। हा एक फार मोठा धोका आहे। वक्फ बोर्ड सारखा हा जो काही कायदा आहे, काय जो बोर्ड आहे, तो आपल्या देशामध्ये आपल्या देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकण्यासाठी हे सगळे प्रयत्न हे लोकांचे चालू आहेत। म्हणजे आज आपल्या ज्या देवस्थानाकडे आपण सगळ्या आस्थेने पाहतो, म्हणजे मुंबईपासून ते कोकणापर्यंत देवस्थानाच्या छोट्या मोठ्या सगळ्या पूजेला आपण आवर्जून उपस्थित राहतो। आज आपल्या देवाकडे, मंदिरांकडे हे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करत असतील तर उद्या आपल्या राहत्या घरांकडे पण हे लोक सोडणार नाही। म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये अभ्यास करून मीही संबंधित प्रशासनाशी बोलणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।